नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुप्रियाज लर्निंग हबवर. आपण सरासंच 1.2 आज पाहणार आहोत. या पहिलं आपण सरासंच 1.1 पाहिला आहे. काही बेसिक उदाहरणे पाहिलेली आहेत. एक सामायिक समीकरण कशाला म्हणतात, चले कशाला म्हणतात, ते सर्व आपण या पहिल्याच्या पार्टमध्ये पाहिलेले आहेत. ते तुम्ही पाहून घ्या. नंतर आपण सरासंच 1.2 कडे येऊयात. सरासंच 1.2 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे की खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी खाली दिलेली सारणी पूर्ण करायची. आपल्याला दोन समीकरणं दिलेली आहेत, x अधिक y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. ही सारणी x अधिक y बरोबर 3 या समीकरणाने गृहीत धरून सोडवायची आहे आणि ही दुसरी सारणी x वजा y बरोबर 4 या समीकरणाने गृहीत धरून ही सारणी सोडवायची आहे. आता आपल्याला x बरोबर इथं किंमत दिलेली आहे 3, x अधिक y बरोबर 3. या समीकरणामध्ये आपल्याला x ची किंमत 3 ठेवायची, नंतर आपल्याला y ची किंमत मिळून जाईल. आपण अगोदर लिहून घेऊयात. x अधिक y बरोबर 3. x ची किंमत आपल्याला दिलेली आहे 3 अधिक 3 y बरोबर 3, हे y आहे. y बरोबर हे 3 अधिक 3 आहे, इकडे जाऊन वजा 3. y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 0. आपल्याला x बरोबर 3 किंमत गृहीत धरल्यानंतर y ची किंमत मिळाली आपल्याला 0. आपल्याला ऑलरेडी इथं दिलेलं आहे, तरी आपण काढून पाहायचं म्हणजे आपल्याला लक्षात येते. आता y ची किंमत आपल्याला दुसऱ्या रकान्यात y ची किंमत 5 दिलेली आहे. आता x अधिक y बरोबर 3 या समीकरणात y ची किंमत आपल्याला 5 ठेवायची आहे. x अधिक y बरोबर 3, y ची किंमत आहे 5, x बरोबर 3, हे अधिक 5 आहे, इकडे जाऊन वजा 5. आता x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला वजा 2. मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2. आपल्याला x, y इथे लिहून घ्यायचं आहे वजा 2, 5. आता तिसऱ्या रकान्यामध्ये आहे y ची किंमत 3. ही डायरेक्ट लिहूया आपण. y ची किंमत 3 आहे, x अधिक 3 बरोबर 3, x बरोबर 3 अधिक 3 आहे, इकडे जाऊन वजा 3. x बरोबर किंमत मिळाली आहे आपल्याला 0. x ची किंमत 0, इथं पण तसं दिलेलं आहे अगोदरच. आता ह्या रकान्यातलं सोडवण्यासाठी आपल्याला दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. आपण खाली घेऊयात. x वजा y बरोबर 4. इथे y ची किंमत दिलेली आहे 0. x वजा 0 बरोबर 4, x बरोबर 4. आपल्याला किंमत मिळाली x बरोबर 4. 4,0 आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता इथेच x वजा y बरोबर 4. x ची किंमत आपल्याला दिलेली आहे वजा 1 वजा y बरोबर 4. आपल्याला आता y बरोबर आपल्याला किंमत काढायची आहे y बरोबर 4. हे वजा 1 आहे, इकडे जाऊन अधिक 1. आपल्याला y बरोबर किंमत मिळाली 5. ही yचं वजा चिन्ह इथे घ्यायचं राहिलं. हे yला आता चलाला कधीही चिन्ह नसतं म्हणून हे चलाचं चिन्ह इकडे जाऊन संख्येला आलं म्हणून हे अधिक झालं. y बरोबर वजा 5. x ची किंमत वजा 1 असताना y ची किंमत आपल्याला किती मिळाली वजा 5. खाली लिहायचं वजा 1, वजा 5. हे तिसऱ्या रकान्यातले तर ऑलरेडी दिलेलंच आहे. आता आपण ह्या किमती कशा काढल्या लक्षात घ्या. आपल्याला दोन समीकरण दिलेलं आहे, x अधिक y बरोबर 3. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. x अधिक y बरोबर 3 ह्या समीकरणामध्ये ह्या रकान्यात x ची किंमत गृहीत धरायची, इथे y ची धरायची आहे, तिसऱ्या रकान्यात y ची धरायची आहे. ज्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत कोणत्या तरी एका चलाच्या, त्या किमती ह्या पूर्ण समीकरणात ठेवायच्या आणि दुसऱ्या चलाची जी किंमत मिळते ती या रकान्यात मांडून घ्यायचं आहे. इथं पण तसंच आहे. आपण दोन्ही रकान्यातल्या आता किमती काढल्या. आता पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे. दुसराही प्रश्न असाच आहे, लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. तर आता आपण इथे पण जशाच तसं x y. आता आपण दुसऱ्या सारणीमध्ये xच्याच किमती घेऊयात. आपण आपल्याला इथे x ची किंमत घ्यायची 0, इथे 1, इथे 4, इथे 5. आता x वजा y बरोबर 4 ही किंमत आहे. आता x ची किंमत आपल्याला किती घेतली आपण 0. y ची आपल्याला लगेच समजून जाईल. आपण अगोदर मांडून घेऊयात, तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर. y बरोबर 4.
आता y बरोबर a वजा 4, कारण चलाला वजा असू शकत नाही म्हणून इकडे y बरोबर वजा 4. x ची किंमत 0, y ची किंमत वजा 4. x वजा y बरोबर 4. x ची किंमत आपण घेतलेली आहे 1 वजा y बरोबर 4. हे y बरोबर 4, हे अधिक 1 आहे, इकडे जाऊन वजा 1. हे yचं जशाच तसं मायनसमध्ये लिहायचं. y बरोबर हे 3. आता हे चलाला चिन्ह असू शकत नाही म्हणून इकडे जाऊन संख्येला चिन्ह वजा 3. आपल्याला किंमत मिळाली 1, वजा 3. आता पुढची संख्या आहे 4 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर 4 वजा 4. हे वजा y बरोबर 0, पण शून्यालाही चिन्ह असू शकत नाही म्हणून कॅन्सल झालं. y बरोबर 0. x ची किंमत मिळाली आपल्याला 4 आणि y ची मिळाली 0. आता पुढील संख्या आहे 5 वजा y बरोबर 4. मी डायरेक्ट करते, तुम्ही लक्षात घ्या. हे 5 कुठून आलं? मी x ची किंमत डायरेक्ट ठेवलेली आहे. इथं आपल्याला सूत्र समीकरण आहे x वजा y बरोबर 4. x ची किंमत 5 ठेवली, तशी y ची जशी तसं ठेवलं ते करत आहे मी तसं. बरोबर 4 अधिक 5 आहे, इकडे जाऊन वजा 5 वजा y बरोबर वजा 1. वजा वजा कॅन्सल होऊन y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 1. x ची किंमत 5 ठेवल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळाली 1. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण ही सारणी कंप्लीट केलेली आहे. सारणी कंप्लीट केल्यानंतर आपल्याला आता जे x आणि y च्या किमती आपण काढलेल्या आहेत त्या आपल्याला आलेखावर मांडून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या. तर चला आपण आलेखावर किमती ठेवून घेऊयात आणि याची उकल काढूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेखावर पहिलं आपण प्रश्न दुसऱ्यामधल्या पहिल्या प्रश्नाच्या x आणि y च्या ज्या किमती काढल्यात त्या आपण आलेखावर मांडून घेऊयात. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपण केव्हाही उभी जी रेषा असते ती y अक्ष असते आणि आडवी जी रेषा असते ती x अक्ष असते. मग याला x अक्ष आणि वरच्या रेषेला y अक्ष असे नाव देऊन घ्यायचं. आपण लक्षात ठेवा, प्रमाण लिहायचं कधीच विसरायचं नाही. आपण प्रमाण लिहूयात. प्रमाण म्हणून लिहायचं असं, y अक्षावर या दोन्हीचं अंतर असतं 1 सेमी, म्हणून 1 सेमी बरोबर आपण 1 असं घेणार आहोत. तुम्ही लक्षात घ्या, प्रमाण कधी लिहायचं विसरू नका, नाहीतर तिथे पण मार्क कटू शकतात. आता आपल्याला इथे 0 द्यायचं आहे y आणि x अक्षाच्या मध्यभागात. आता आपण x अक्षावर उजव्या बाजूला असतात धन संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता जेवढ्या वस्तू आहेत मी तेवढ्या केलेल्या आहेत. आता x अक्षावर डाव्या बाजूला असतात ऋण संख्या वजा 1, वजा 2, वजा 3, वजा 4, वजा 5, वजा 6, वजा 7. आता आपण पुढे घेऊयात, कारण इथे 8 आलेलं आहे, इथं 7 आले आहे, त्यामुळे आपल्याला 8 पण काढायचं आहे. इथे घेऊयात वजा 8. आता y अक्षावर आपल्याला वरच्या बाजूला असतात धन संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे पहिल्यांदा 8 घेतली, इथं पण 8 घ्यावं लागेल आणि इथं पण 8 घ्यावं लागेल. पूर्ण आपल्याला संख्या घेताना आलेखावर सगळीकडे समान घ्यायचं, लक्षात घ्या. आता y अक्षावर खालच्या बाजूला असतात ऋण संख्या, ऋण द्यायचं राहिलं, वजा 4, वजा 5, वजा 6, वजा 7, वजा 8. आता लक्षात घ्या, आपण आता यावर आपण संख्या मांडून घ्यायचं. कन्फ्यूज नका होऊ, मी तुम्हाला अगोदर संख्या दाखवते. तर या बघा, आपण x वजा y बरोबर 4 असताना काढलेल्या संख्या आहेत आणि इकडे आहेत या संख्या आहेत x अधिक y बरोबर 6 असताना काढलेल्या संख्या आहेत. आपल्या संख्या आहेत 0,6, 2,4, 3,3 आणि 4,2. तुम्ही कन्फ्यूज नका होऊ, आपण ज्या संख्या काढल्यात आपण ते
आलेखावर मांडून घेऊयात. एक पहिल्या सारणीतल्या x अधिक y बरोबर 6 या समीकरणामध्ये आपल्याला ज्या x आणि y च्या किमती मिळाल्या आहेत ती त्यामध्ये पहिले किमती आहेत 0,6. एक्सची 0, वायची 6. लक्षात घ्या, एक्स अक्षावर 0 आणि वाय अक्षावर 6 अधिक 6 आहे म्हणून इथे 0,6 होतं, म्हणून आपल्याला इथं नाव द्यायचं आहे 0,6. आता दुसरी संख्या आहे 2,4. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर 4. इथे घ्या 2,4. लक्ष द्या, आपण एक्स अक्षावर 2 घेतलं, वाय अक्षावर 4 घेतलं. आता तिसरी संख्या आहे 3,3. एक्स अक्षावर ही 3 आणि वाय अक्षावर ही 3. एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 3. हो का, लक्षात घ्या, कन्फ्यूज नका होऊ विद्यार्थी मित्रांनो. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 2. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 2. हो का, इथे घ्या एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 2. आपण जे आता बिंदू निर्देशांक दाखवलेले आहेत त्याला एका रेषेत जोडून घ्यायचंय. आपण या निर्देशांकाला जोडून घेतलं आणि कोणत्या या रेषेला काय नाव द्यायचं, आपण ज्या समीकरणानुसार एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत ते समीकरण आहे x अधिक y बरोबर 6. आता आपण इथं नाव देऊन घ्यायचं x अधिक y बरोबर 6. आता आपल्याला दुसऱ्या समीकरणामध्ये जे किमती आपण काढलेल्या आहेत त्या किमतीनुसार आपण आता दुसरी रेष मांडून घ्यायची. पहिली आहे 0,4. एक्स अक्षावर 0 आणि वाय अक्षावर -4. -4 म्हटल्यानंतर खालच्या बाजूला इथे 0,-4. दुसरी आहे 1,-3. एक्स अक्षावर 1, वाय अक्षावर -3. इथे 1,-3. नावेही देऊन घ्यायचं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचे आहे 4,0. एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 0. म्हणजे ते 0 म्हणजे काहीच नसतं, ते संख्या जशीच तशी घ्यायची पहिल्याचीच. 5,1. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 1 इथे घ्यायचं. नाव देऊन घेऊया 5,1. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा बिंदू आपल्याला या रेषेतला आहे पण त्या रेषेत आलेला आहे, त्यामुळे आपण ते खोडून घेऊयात. लक्षात घ्या, आपण त्या रेषेला जे नाव दिलेलं आहे ते अगोदर खोडून घेऊयात. त्याची रेषा छोटी करायची म्हणजे आपल्याला कन्फ्यूज नाही होणार. इथे आलेला आहे आपला बिंदू 5,1 आणि या रेषेचं नाव आपण वर देऊन घेऊयात x अधिक y बरोबर 6. आता आपण हे जे दुसऱ्या रेषेचे बिंदू जोडलेले आहेत त्याला आपण रेष ओढून घेऊयात. आपण या रेषेचं नाव आहे आपल्याला x वजा y बरोबर 4. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला उकल काढायची. आता मी ही जरी रेषा खोडलेली असेल तर ते तुम्हाला कन्फ्यूज होते म्हणून खोडलेले आहे. तर आपल्याला दोन्ही रेषांमध्ये जो बिंदू एक सामायिक येतो, दोन्ही रेषा जोडल्यानंतर त्याच बिंदूंना आपण त्या समीकरणाची उकल असं म्हणत असतो. मग आता आपल्याला ही रेषा वाढवली तरी चालेल, कारण मी तुम्हाला कन्फ्यूज होते म्हणून खोडलेलं होतं. आता पट्टीने आपण ही रेषा वाढून घेऊ. आपल्याला कोणत्या बिंदूमध्ये हे दोन रेषा एकत्र आलेल्या दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. 5,1. 5,1 ही या समीकरणाची उकल आहे असं आपण उत्तरात लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. एक्सची किंमत आलेली आहे 5 आणि वायची किंमत आलेली आहे 1. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची x, y बरोबर 5,1 ही उकल आहे
असं आपण लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण हे गणित कसं सोडवलेलं आहे तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. माझे पहिलेचे व्हिडिओ पहा तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3 ही दोन समीकरणे आहेत. आपल्याला अगोदर x अधिक y बरोबर 5 या समीकरणानुसार x आणि y या चलाच्या किमती काढायच्या आहेत. आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 5. तर आपल्याला y बरोबर 5 अधिक x आहे, इकडे जाऊन वजा x होईल. मग y बरोबर 5 वजा x हे सोपं जाईल म्हणून आपण xची किमती गृहीत धरायच्या, म्हणजे y बरोबर आपल्याला किंमत मिळून जाईल. आपल्याला xच्या किमती गृहीत धरायच्या आहेत 0, 3, 5 आणि 4. लक्षात घ्या, इथे आणखीन एक रकाना जास्त वाढवायचा, 4 संख्या घ्यायची आपल्याला. आपण एक्सच्या किमती का गृहीत धरल्या, कारण आपण y बरोबर 5 वजा x केल्यानं आपल्याला सोपं जाईल म्हणून y बरोबर 5 वजा x करायचं आणि एक्सच्या किमती गृहीत धरायच्या. आता आपण खाली एक्सच्या किमती ते गृहीत धरलेत. आता आपण yच्या किमती काढू. समीकरण आपण जे नवीन तयार केले त्यामध्ये एक्सच्या किमती ठेवायच्या. y बरोबर 5 वजा 0 म्हणजे y बरोबर किंमत आली 5. आता y बरोबर 5 किंमत आली, ही जशी तशी लिहायची. रकान्यात x, yच्या किमती मांडायच्या. आता दुसरी एक्सची किंमत आहे 3, डायरेक्ट ठेवून घेते मी. y बरोबर 5 वजा 3 किती आली आपल्याला किंमत yची 2. y बरोबर 5 वजा x ठेवल्याने आपल्याला सोपं जातं म्हणून आपण x तिकडे न्यायचा, वजा x होतो आणि एक्सच्या किमती गृहीत धरून yच्या किमती काढायच्या. तिसरी किंमत आहे आपली 5 वजा एक्सची किंमत 5, y बरोबर 0. आपल्याला y बरोबर किंमत मिळाली 0. x, y बरोबर 5, 0. चौथी किंमत आहे 4. एक्सची किंमत 4 असल्याने y बरोबर 5 वजा 4, y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 1, yची किंमत 1, 4, 1. आता आपण पहिला रकाना हा कंप्लीट केलेला आहे. x अधिक y बरोबर 5 या समीकरणाने आपण y बरोबर 5 वजा x केलं, कारण yच्या किमती काढायला आपल्याला सोपा जातील म्हणून. आता दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3. आता आपण इथं y बरोबर किमती काढल्यात, इथे पण y बरोबर किमती काढायच्या दुसऱ्या रकान्यात बी. लक्षात घ्या, दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3. म्हणून आपण काय करायचं, y बरोबर हे x आणि हे अधिक 3 आहे, इकडे जाऊन वजा 3. पण मी डायरेक्ट केले एक स्टेप. लक्षात घ्या, इथे एक स्टेप करून दाखवते तुम्हाला याच्या अगोदरची. कसं गेलं इथं, एक जशास तसे अधिक 3 आहे, तिकडे जाऊन वजा 3 बरोबर, हे वजा y आहे, तिकडे जाऊन y. हे करून असं उलटं सरळ, नंतरनं सरळ असं करायचं, सोपं जाईल समजण्यास. आपण रकाने करून घेऊयात. आपल्याला 4 किमती घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चार किमती घेऊन आपल्याला x आणि y चलाच्या किमती काढायच्यात. x आणि y चलाच्या किमती काढल्यानंतर आपण आलेखावर मांडून घ्यायचं आपण संख्या. नंतर जी दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात ती त्या समीकरणाची उकल आहे असं आपण सिद्ध करायचं आहे. आता दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3. आपण त्याला मांडून घेतलं, y बरोबर x वजा 3 आली. आता आपण xच्याच किमती गृहीत धरायच्या, कारण आपल्याला y बरोबर x वजा 3 हे समीकरण मिळालेलं आहे. xची किंमत 1, 2, 3, 5. तुम्ही संख्या मायनसमध्येही घेऊ शकता, पण आपण जर धन संख्या घेतल्या तर आपल्याला पुढील गणित सोडवण्यास मदत होईल म्हणून. आता लक्षात घ्या, आपल्याला समीकरण मिळालेलं आहे y बरोबर x वजा 3. y बरोबर xची किंमत आहे 1 वजा 3. y बरोबर किंमत मिळाली आपल्याला वजा 2. इथं धनसंख्या घेऊन सुद्धा उत्तर आपल्याला ऋणमध्ये मिळालं. लक्षात घ्या, एक्सची आणि वायची किंमत आहे 1, वजा 2. आता मी डायरेक्ट ठेवते, y बरोबर एक्सची किंमत आहे 2 वजा 3. y बरोबर किंमत आली वजा 1.
एक्सची किंमत 2 असताना वायची किंमत आली -1. आता तिसरी आहे एक्सची किंमत 3 वजा 3. आपल्याला वाय बरोबर किती किंमत मिळाली? 0. एक्सची 3 आणि वायची 0. आणि चौथी आहे 5. चौथी संख्या एक्सची आहे 5. इथे किती मी खाली वाय बरोबर 5 वजा 3. वाय बरोबर 2 ही संख्या आपल्याला मिळाली. एक्सची संख्या 5 असताना वायची संख्या 2. 5,2. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण गणित आपण सोपं आपल्याला x अधिक वायच्या x अधिक वाय बरोबर 5 ही किंमत मिळालेली होती. नंतर x वजा वाय बरोबर 3 हे दुसरं समीकरण आपण त्याला सोपं जावं म्हणून y बरोबर 5 वजा x असं मांडून घेतलं. मग एक्सच्या किमती गृहीत धरल्या. त्याच समीकरणामध्ये आपण एक्सच्या किमती ठेवून वायच्या किमती काढल्या. नंतर दुसऱ्या समीकरणामध्ये हे तसंच केलं. नंतर आता हे जे एक्स आणि वाय चलाच्या किमती जे काढलेले आहेत ते आपण आलेखावर मांडून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण आलेखावर किमती मांडतोय. आलेख मांडण्यासाठी आपण अगोदर रकान्यातली कोणती संख्या मोठी आहे ती बघायचं. आपण सोडवलेल्या रकान्यात 5 ही संख्या मोठी आहे आणि इथे पण खालच्या रकान्यात पण 5 आहे. त्यामुळे आपल्याला आलेखावर किमती कोणत्या अंकापर्यंत घ्यायच्या ते घेण्यास मदत होते आपल्याला. आता जी आडवी रेषा असते ते एक्स अक्ष असतं आणि जी उभी रेषा असते ते वाय अक्ष असतं आणि एक्स अक्षावर उजव्या बाजूला धनसंख्या असतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण केव्हाही आलेख काढते वेळेस एक्स अक्षावर उजव्या बाजूला धनसंख्या आणि एक्स अक्षावरच डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात. आणि जे आपण एक्स अक्षावर उजव्या बाजूला जिथंपर्यंत आपण अंक घेतले तिथे दोन्ही अक्षावर उजव्या डाव्या बाजूला तेवढे तिथंपर्यंतच अंक घ्यायचं. आता इथं 7पर्यंत अंक मांडलेत म्हणून इथेही 7पर्यंत अंक मांडायचं. आणि वाय अक्षावर रेषेच्या वरच्या बाजूला धनसंख्या असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात घ्यायचं संख्या मांडताना. आता वाय अक्षावर खालच्या बाजूला असतात ऋणसंख्या. जिथंपर्यंत आपण एक्स अक्षावर मांडले तिथं वाय अक्षावर पण मांडून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण संख्या मांडून घेऊयात. अगोदर आपण रकान्यात पाहूयात की कोणत्या संख्या आहेत. पहिले एक्स अधिक वाय बरोबर 5 या समीकरणामध्ये पहिले एक्स आणि वाय चलाच्या किमती आहेत 0,5. पहिली आहे 0,5. एक्स अक्षावर 0. लक्षात घ्या, वाय अक्षावर आणि एक्स अक्षावर ही 0 इथेच येणार. त्यामुळे आपण आता दुसऱ्या एक्स अक्षावर 0 आहे आणि वाय अक्षावर 5 आहे. त्यामुळे आपण वाय अक्षावर धन 5 आहे म्हणून रेषेच्या वरच्या बाजूला धनसंख्या आहेत. इथे नाव देऊन घ्यायचं, बिंदू निर्देश करून आपण नाव देऊन घ्यायचं 0,5. दुसरी संख्या आहे 3,2. एक्स अक्षावर 3 धन 3 आहे. एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 2 धनच आहे दोन्ही पण. बघा 3 इथं आणि 2 इथं, त्यामुळे इथे येणार 3,2. पुढचा बिंदू आहे 5,0 आणि 4,1. पहिला आपण 5,0 काढू. 5 म्हणजे एक्स अक्षावर 5 आणि 0 म्हणजे वाय अक्षावर 0. मग आपण एक्स अक्षावरच्याच 5 येणार, 0 म्हणजे इथंच येणार, ते आपण गृहीत नाही धरायचं. दुसरा जे चलाची किंमत आहे ते धरायचं आपण 5,0. आता पुढचे निर्देशांक आहेत 4,1. एक्स अक्षावर 4 आणि वाय अक्षावर 1. 1 इथे 4 इथून. आपण निर्देशांक दाखवून नाव देऊन घ्यायचं. आता ही सरळ रेषा आपण विद्यार्थी मित्रांनो रेषा जोडून घ्यायची. जे आपण बिंदू दाखवलेले आहेत त्यांची रेषा आपण जोडून घ्यायची आणि त्या रेषेला नाव देऊन घ्यायचं. आपण ज्या समीकरणामधनं आपल्या एक्स आणि वाय चलाची किमती काढल्या त्या समीकरणाचं नाव द्यायचं एक्स अधिक वाय बरोबर 5. इथे नाव देऊन घेऊयात एक्स अधिक वाय बरोबर 5. आता ही झाली पहिली रेषा. दुसरी रेषा काढण्यासाठी आपल्याला एक्स वजा वाय बरोबर 5 या समीकरणाचा उपयोग करून आपण ज्या चलाच्या किमती काढल्यात त्या चलाची किमती तिथे मांडायची आहेत. आता इथे पहिली किमती आहेत 1,-2. एक्स अक्षावर 1 आणि वाय अक्षावर -2. वाय अक्षावर -2 म्हणजे खाली येणार 1,-2 इथे येणार. विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर ही किंमत छोटी थोडीशी
छोटी करून घेऊयात, म्हणजे छोट्या जागेत लिहू. एक्स अक्षावरची 1 आणि वाय अक्षावरची -2. इथे येणार 1, -2. दुसरी संख्या आहे 2, -1. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर -1. इथे 2, -1. नाव देऊन घेऊयात 2, -1. आता तिसरी संख्या आहे 3, 0. एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 0, म्हणजे इथेच येणार. लक्षात घ्या, 0 कोणत्याही चलाची किंमत आली तर त्याला सोडून दुसऱ्या चलाची किंमत आपण निर्देश करून द्यायची. म्हणजे आपल्याला ते 0 गृहीत धरायचंच नाही, नाहीतर कन्फ्यूज होऊन जाचाल तुम्ही. आता पुढची संख्या आहे 5, 2. एक्स अक्षावर 5 आणि वाय अक्षावर 2. 5 एक्स अक्षावरची 2 वाय अक्षावरची. आपल्याला इथे येऊन जाईल 5, 2. आता आपण ते बिंदू निर्देशांक दाखवून आपण त्यांची रेष जोडून घेतली. आपण आता ही पण रेष जोडून घ्यायची. हो का, इथे एक आहे, इथे एक, इथे एक आणि इथे एक. बरोबर त्या बिंदूवर ठेवून घ्यायची स्केल. नंतर रेषा मारून द्यायची. आपण दोन्ही पण रेषा मारून घेतल्या. या समीकरणाचं नाव आहे x - y = 3. आपण ह्या रेषेला नाव देऊन घ्यायचं x - y = 3. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन्ही रेषा एकत्र ज्या बिंदूमध्ये जोडलेत नाव आहे, त्या बिंदूचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 4,1. ज्या दोन्ही रेषा आपण एकत्र एका बिंदूमध्ये छेदलेत त्या बिंदूंना म्हणायची त्या एकसामायिक समीकरणाची उकल. तर x अधिक y = 5 आणि x - y = 3. या समीकरणामध्ये x, y = 4,1 ही या समीकरणाची उकल आहे, असं आपण उत्तरात नेऊन घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या, अगोदर आपण x आणि y चलाच्या किमती काढल्या, नंतर आपण एक आलेखावर मांडून घेतल्या. दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू त्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे असं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पुढील पार्टमध्ये या पुढचे गणितं सोडवणार आहोत. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील भागात आपण या पुढचे प्रश्न सोडवूयात. थँक्यू फॉर वॉचिंग.